perform checking of flywheel and mounting flanges, spigot bearing. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. भाग सुटे करणे, घटकांची तपासणी करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र करणे याबद्दल शिकण्याच्या मालिकेत या सत्रात मी फ्लायव्हील आणि स्पिगॉट बेअरिंग कसे तपासायचे हे सांगणार आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल फ्लायव्हील आणि माउंटिंग फ्लॅंजची तपासणी करण्यास, स्पिगॉट बेअरिंगची तपासणी करण्यास, आवश्यक टूल्स आणि साधने, प्रशिक्षणार्थी टूलकिट 1 नग, टॉर्क रेंज 1 नग, बॉक्स स्पॅनर किट 2 नग, बेअरिंग पुलर 1 नग, उपकरणे आणि आवश्यक सुटे भाग, मल्टी सिलेंडर डिझेल इंजिन 1 नग, आवश्यक साहित्य, ट्रे 1 नग, सुती कापड, रॉकेल. प्रक्रियेकडे जाण्यापूर्वी आपण फ्लायव्हील, स्पिगॉट बेअरिंग्स आणि क्लच असेंब्ली मधील त्याचे प्राथमिक कार्य जाणून घेऊ. फ्लायव्हील एक वजनदार वर्तुळाकार डिस्क सारखी रचना आहे जी इंजिनच्या आउटपुट शाफ्टला जोडते. क्लच यंत्रणेचा भाग म्हणून प्राथमिक कार्य म्हणजे ट्रान्समिशन सिस्टीममध्ये सातत्यपूर्ण फिरती गती राखून इंजिनचे अखंड कार्य सुलभ करणे. मूलतः फ्लायव्हील हे फिरती गतिज ऊर्जा संचयित करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार ट्रान्समिशन सिस्टीममध्ये वितरित करण्यास उपकरण म्हणून काम करते, ज्यामुळे वाहनांच्या सुरळीत कार्यास चालना मिळते. हे अधिक स्थिर आणि विश्वासार्ह कार्यप्रदर्शन सुनिश्चित करून ट्रान्समिशन सिस्टीममधील वेगातील चढ-उतार प्रभावीपणे कमी करते किंवा काढून टाकते. दुसरीकडे स्पिगॉट बेअरिंग किंवा पायलट बेअरिंग एक सिलेंडर बेअरिंग आहे जे ट्रान्समिशन इनपुट शाफ्टला समर्थन देते आणि क्रँकशाफ्टमध्ये बसते. हे इंजिन फ्लायव्हील किंवा क्रँकशाफ्ट फॅन्सच्या मध्यभागी स्थित आहे. जेव्हा तुम्ही क्लच पडेल दाबता तेव्हा स्पिगॉट बेअरिंग क्रँकशाफ्ट आणि इनपुट शाफ्ट वेगवेगळ्या वेगाने फिरणारी कंपने शोषून घेते. बेअरिंग किंवा बूस्टचे कार्य गिअरबॉक्सच्या इनपुट शाफ्टला मार्गदर्शन करणे आहे. जर ते अयशस्वी झाले किंवा जप्त झाले तर ते कंपनांपासून ते गिअरबॉक्स किंवा क्लच डिस्कचे नुकसान होऊ शकते. सदोष स्पिगॉट बेअरिंगच्या काही पुराव्यांमध्ये स्क्वेलिंग, ग्राइंडिंग आणि चर्पिंग आवाज यांचा समावेश होतो. भविष्यात अधिक नुकसान टाळण्यासाठी या स्वरूपाची समस्या शक्य तितक्या लवकर दुरुस्त करावी. आता आपण प्रक्रियेकडे जाऊया आणि हे आवश्यक भाग कसे तपासायचे ते शिकूया. प्रथम फ्लायव्हीलचे पृष्ठभाग स्वच्छ करा, ज्याची तपासणी करायची आहे. पृष्ठभागाच्या प्लेटचे फ्लायव्हील ठेवा. स्ट्रेटेज आणि फीलर गेज वापरून फ्लायव्हील घर्षण पृष्ठभाग तपासा. फ्लायव्हील वॉर्पेज निर्मात्याने निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास मशीनिंगसाठी शिफारस करा. वॉर्पेज 0.3 ते 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त नसावे. मशीनिंग केल्यानंतर फ्लायव्हीलची जाडी निर्दिष्ट जाडीपेक्षा कमी झालेली नाही याची खात्री करा. क्रँकशाफ्ट फ्लॅंज आणि फ्लायव्हील वीण पृष्ठभाग स्वच्छ करा. नुकसान आणि क्रँकसाठी फ्लायव्हील माउंटिंग फ्लॅंज बघून तपासा. बेल हाऊसिंगमध्ये फ्लायव्हील ठेवा. फ्लायव्हील होल आणि फ्लॅंज बोल्ट किंवा डॉवेल पिन संरेखित करा. पहिल्या सिलेंडरसह टायमिंग मार्क अलाइनमेंट पहा. क्रँकशाफ्ट फ्लॅंजवर फ्लायव्हील स्थापित करा. रोटेशनमधून फ्लायव्हील लॉक करा, विशेष साधन वापरून. फ्लायव्हील माउंटिंग बोल्ट किंवा नट तिरपे आणि समान रीतीने निर्दिष्ट टॉर्कवर घट्ट करा. अपयश टाळण्यासाठी सकारात्मक लॉकिंग डिव्हाइस वापरा. बेअरिंग रिमूव्हलचा वापर करून क्रँकशाफ्ट किंवा फ्लायव्हीलच्या मागील टोकापासून स्पिगॉट बेअरिंग काढून टाका. बेअरिंग क्लिअरन्स आणि आवाजाची स्वच्छ आणि नजरेने तपासणी करा. जर ते खराब झाले असेल तर त्याऐवजी नवीन बेअरिंग घाला. क्रँकशाफ्टच्या मागील टोकाच्या सॉकेटमध्ये स्पिगॉट बेअरिंग बसवा.
डायल टेस्ट इंडिकेटर आणि मॅग्नेटिक बेस वापरून फ्लायव्हीलच्या बाहेर फेस रनआउट तपासा. फ्लायव्हील पृष्ठभागाच्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी रनआउट तपासा. फेस रनआउट निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास मशीनिंगसाठी शिफारस करा. मशीनिंग केल्यानंतर फ्लायव्हीलची जाडी निर्दिष्ट जाडीपेक्षा कमी झालेली नाही याची खात्री करा. आम्ही प्रत्यक्षाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही फ्लायव्हील आणि माउंटिंग फ्लॅंजची तपासणी करायला शिकलो आहोत. आम्ही स्पिगॉट बेअरिंगची तपासणी करणे देखील शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.